बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून राष्ट्रीय लोकशाही आघाडी सत्ता राखणार की इंडी आघाडी सत्तांतर करणार याकडे लक्ष लागलं आहे। 243 विधानसभा मतदारसंघांसाठी अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्थेत 38 जिल्ह्यांमधल्या 46 मतमोजणी केंद्रांवर सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली। पहिल्यांदा टपाली मतांची मोजणी झाली। निकालाच्या सुरुवातीचे कल पहिल्या 2 तासात येण्याची शक्यता असून संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होईल अशी अपेक्षा आहे। बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी बाजी मारेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे। 243 मतदारसंघांमध्ये 6 आणि 11 नोव्हेंबर अशा 2 टप्प्यांमध्ये मतदान झालं होतं। मतदानाच्या दोन्ही टप्प्यात मिळून 67.13% इतकं विक्रमी मतदान झालं। 1951 नंतर झालेलं हे सर्वाधिक मतदान आहे। एकूण 2616 उमेदवारांचं भवितव्य आजच्या निकालानं ठरणार आहे। एकूण 258 महिला उमेदवार यंदा निवडणुकीच्या रिंगणात होत्या। मतदानासाठी वापरले गेलेले ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्थेखाली स्ट्रॉंग रूममध्ये सील करण्यात आले होते। वेगवेगळ्या मतमोजणी केंद्रावर शांततेत मतमोजणी व्हावी यासाठी केंद्रीय सशस्त्र निमलष्करी दलांच्या एकूण 106 कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत। याशिवाय सहाय्यक पोलीस BSPच्या 100 कंपन्या, नव्यानं भरती झालेले 19,000 कर्मचारी आणि जिल्हा पोलीस युनिट्स देखील कायदा आणि सुव्यवस्था राखत आहेत। सुरुवातीच्या कलानुसार राष्ट्रीय लोकशाही आघाडी 58 जागांवर तर इंडी आघाडीचे उमेदवार 40 जागांवर पुढे आहेत।